मित्रांनो, नमस्कार आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही नमस्कार. ऍक्च्युली खूप वर्षापासून वाटायचं, की आपला काहीतरी पॉडकास्ट सुरू करावा. परंतु वेळ भेटत नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि वेळ जरी भेटला, तरी त्या वेळेतनं पॉडकास्ट करण्यासाठी वेळ मिळणं, हे जरा जिकिरीचं काम असतं. पण तरी आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं वाटलं, की आज सुरू करावं. ऍक्च्युली मागील वर्षी गणेशोत्सवानिमित्त मला वाटलं होतं, की आपण पॉडकास्ट सुरू करावा. चर्चा बिरच्या नावाने. चक्क 1 वर्ष झालं. आज गणेशाची मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा घरामध्ये करताना माझ्या लक्षात आलं, की अरे वर्ष झालं आपण तिथंच आहोत. त्यामुळं आजपासून मात्र आपण जसं होईल तसं, ज्या पद्धतीने जसे विषय सुचतील, असतील विषय त्यानुसार आपण हा पॉडकास्ट पुढे नेणार आहोत. त्याचं नाव दिलेलं आहे चर्चा बिरच्या. नाव खरं म्हणजे का दिलंय तसं काहीच माहीत नाही. खूप आपण सर्च केलं, की खूप नावं गेलेली असतात. YouTubeला, Spotifyला किंवा कुठेही. मग त्यात एक चर्चा आपल्याला चर्चा करायची, तर मग चर्चा-बिरच्या. पुढं वाटलं मिरच्या, पण मिरच्या हे काही बरोबर वाटलं नाही माझ्या मित्रांना पण. मग आपण चर्चा-बिरच्यावरती थांबलो. चर्चा या मिरच्या झोंबणाऱ्या असाव्यात असं काही नाहीये. चर्चा या साधक-बाधक असाव्यात. समाजाला पुढे नेणाऱ्या असाव्यात. आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करणाऱ्या असाव्यात. असं काहीतरी करावं असं वाटलं. म्हणूनच हा चर्चा-बिर्चाचा प्रपंच आपण सुरू केलाय. याच्यामध्ये विषयाचं अजिबात बंधन नसणार आहे. हे खुलं आहे, की त्याच्यामध्ये अगदी बिझनेसचं असेल, काही पॉलिटिकल गोष्टी पण असतील, सामाजिक गोष्टी असतील, इकॉनॉमिक्स गोष्टी असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, असं काहीही जे वाटेल किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये एखादं संपादकीय वाचलं, एखादी बातमी वाचली, तर ती तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. मी आतापर्यंत खरं म्हणजे पुस्तकं लिहिली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा असा झाला, की वृत्तपत्रांसाठी लेखन केलं. त्यातनं मला काही गोष्टी समजल्या. समजल्या म्हणजे या जीवनाच्या एकूण जो आवाका आहे, तो आपला खूप छोटा असतो. एकूण जे ज्ञान आहे, त्याच्यामध्ये पॉइंट नॉट, 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 नॉट 1% मधलं ज्ञान असतं आपलं. कोणाला जर का वाटत असेल, की मी खूप सर्वज्ञानी आहे, तर तो त्याचा तास असू शकतो. परंतु माझं जे आहे, तर ते कमी ज्ञानात आहे, हे मलाही माहिती आहे. तेच तुमच्यासमोर शेअर करावं. काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला सांगाव्यात. तुमचंही ऐकावं. तुम्ही याच्यात कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, करावं असं वाटलं तर. सगळ्यात महत्वाचं लाईक करा असं नाही, डिसलाईक पण करा. परंतु मुद्दे मांडा. सगळ्यात महत्वाचं, की मुद्दे मांडणं महत्वाचं असतं. त्या अनुषंगाने हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. अकॅडमिक लेखन केलं, पुस्तकांचं लेखन केलं, असं सगळं केलं, तरीही असं वाटतं की दररोज आपण काहीतरी लोकांसमोर बोलावं. भले म्हणजे आम्ही खाजगीत म्हणत असतो, की माझे काही मित्र म्हणतात, "अरे तुम्ही का पुस्तकं लिहिता? काय सोशल मीडियावरती शेअर करता?" तर मी त्यांना खाजगीत म्हणजे सहज चेष्टेने म्हणत असतो, की आम्हाला एक असं खाज आहे मनापासून, की ज्ञान घ्या. ज्ञान यान, ज्ञान यान, ज्ञान यान, ज्ञान यान. अशी आमची प्रवृत्ती आहे. बरं समाजाला घ्यायचं नसेल, मित्राला घ्यायचं नसेल, कोणालाही ज्ञान घ्यायचं नसेल आमच्याकडलं, आमचा म्हणणंच नाही की आमचं ज्ञान हे परिपूर्ण आहे. आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. जे घ्यायचंय ते घ्यावं, चांगलं असेल ते घ्यावं, वाईट असेल ते सोडून द्यावं, असं करूनच मानवजातीची आतापर्यंत उत्क्रांती झालेली आहे. आपण काही पुस्तकांवरती पण बोलणार आहोत यामध्ये. तर आपण या पॉडकास्टची जी प्रस्तावना आहे ती जरा जास्तच लांबली असं मला वाटतंय. कारण तर ती जास्त सांगण्यात काही वेळ घालण्यात मजा नाही. मूळ कृती महत्वाची. तर त्या अनुषंगाने आपण हा पॉडकास्ट सुरू करत आहोत. धन्यवाद. असेच भेटत राहू. एकमेकांचं ऐकत राहू, संवाद साधत राहू. कारण संवाद हाच या एकूण समाज व्यवस्थेचा कणा आहे.